सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही तुमची रखडलेली कामं आवडीने पूर्ण कराल. काही नवीन कामांमध्ये तुमची आवड निर्माण होईल. कामातील तुमच्या प्रतिभेनं तुमच्या सोबतचे सहकारी आश्चर्यचकित होतील. तुमच्या आतमध्ये एक नवीन ऊर्जा संचारेल, ज्यामुळे चालू असलेले सर्व वाद संपुष्टामध्ये येतील. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून आराम मिळेल. आज तुम्हाला जुन्या प्रलंबित कराराला अंतिम स्वरूप देण्याची संधी मिळू शकते. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीचे लोक आज कार्यालयीन सदस्यांच्या सहकार्यानं चांगली कामगिरी बजावतील. अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाल्यानं तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही. तुम्ही प्रत्येक कामामध्ये उत्साहानं सहभागी व्हाल. तुमच्या मनामध्ये कसली तरी घालमेल चालली आहे, म्हणून तुम्ही थोडे चिंतेमध्ये असाल, परंतु तरीही तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या प्रकारेच पार पाडाल. कुटुंबामध्ये काही शुभ कार्यामुळे कुटुंबातील सदस्यांची ये जा सुरू राहील. आज तुम्ही तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मकर राशीच्या लोकांविषयीचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. काही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळेल. काही वैयक्तिक बाबींमध्ये सावधगिरी तुम्हाला बाळगायला हवी. तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा याविषयी वाचून तुमचं मन प्रसन्न होईल. जवळच्या सहलीला जाण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. आध्यात्मिक कार्यामध्ये तुमची आवड वाढेल. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. आई वडील जे काही बोलतील त्याचा पूर्ण तुम्ही आदर कराल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही गुरुजन किंवा वडीलधाऱ्या लोकांचे आशीर्वाद आज घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आरोग्याच्या समस्यांनी भरलेला असणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा सुरू असलेला वाद आज मिटेल. तुम्ही त्यांच्यासोबत काही आनंदाचे क्षण घालवाल. तुम्हाला कोणताही चुकीचा निर्णय घेणं प्रकर्षानं टाळावं लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावरती कामाचा दबाव राहील, त्यामुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल आणि तुमचा स्वभाव देखील चिडचिडा होईल. कोणताही निर्णय घाईघाईनं आणि भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका. तुम्ही तुमच्या मुलांना तुमचे संस्कार आणि परंपरा शिकवाल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचे पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी संमिश्र परिणाम देणारा ठरणार आहे. आज तुमच्या कामाची गती वेगवान राहणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनातील अडथळे आज दूर होणार आहेत आणि नात्यात देखील गोडवा येणार आहे. एखाद्या जमीन किंवा इमारतीशी संबंधित कोणताही करार आज फायनल होण्याची शक्यता आहे. कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी पूर्ण मेहनतीनं आणि झोकून देऊन काम करणं गरजेचं आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज एखादं पद मिळू शकतं. आज नशीब 71% तुमच्या सोबत असेल. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी मेहनतीचा ठरणार आहे. नोकरीमध्ये चांगली कामगिरी करून तुम्ही तुमच्या वरिष्ठांची मनं जिंकण्यामध्ये यशस्वी व्हाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कोणतीही जोखीम घेणं आज टाळायला हवं. आज कोणालाही पैसे उधार देऊ नका, नाहीतर हे पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. तुमचा वाढत जाणारा खर्च आज तुमच्यासाठी डोकेदुखी ठरेल. तुमच्या खर्चाचं अंदाजपत्रक तुम्हाला बनवायला हवं आणि तुम्ही आज कामाला लागायला हवं. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम देणारा ठरणार आहे. प्रवासादरम्यान तुम्हाला एखादी महत्त्वाची माहिती मिळू शकते. नोकरदारांना वरिष्ठांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकावं लागेल आणि त्यानंतरच कोणत्याही कामामध्ये तुम्हाला पुढे जावं लागेल. तुमच्यामध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण होईल. जर तुम्ही कोणाला कोणतंही वचन दिलं असेल तर ते तुम्ही आज नक्कीच पूर्ण कराल.
तुम्ही तुमचे वैयक्तिक प्रयत्न करण्यामध्ये कसलीही कुचराई करू नका. तुमच्या आईशी काही कारणावरून आज तुमचं भांडण होऊ शकतं. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळावरती दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांच्या सुख सुविधांमध्ये वाढ करणारा ठरेल. कौटुंबिक नात्यामध्ये जोडीदारासोबत काही दुरावा निर्माण झाला असेल तर तोही आज दूर होईल. तुम्ही एकमेकांसोबत मजेमध्ये वेळ घालवाल. तुमच्यातील ऊर्जेमुळे तुम्ही तुमच्या कामावर तसेच इतरांच्या कामाकडे पूर्ण लक्ष द्याल. आज कोणताही चुकीचा निर्णय घेणं टाळणं तुमच्यासाठी इष्ट राहील. त्यामुळे कोणत्याही कामामध्ये घाई करू नका. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मासळीला पिठाच्या गोळ्या खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. धार्मिक कार्यामध्ये तुमची आवड आज वाढणार आहे. तुमची काही रखडलेली कामं पूर्ण करण्यामध्ये तुम्ही व्यग्र असल्याने तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकणार नाही. तुम्हाला कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टींविषयी बाहेरील व्यक्तीला सांगणं टाळावं लागेल. काही नवीन संपर्कामधून तुम्हाला चांगले लाभ मिळतील. तुमच्या मनातील एखाद्या गोष्टीविषयी आज जर तुम्ही तुमच्या वडिलांशी चर्चा केली तर ते नक्कीच तुमचं ऐकतील. आज पैशांच्या बाबतीमध्ये सावधगिरी तुम्हाला बाळगायला हवी. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज मकर राशीच्या लोकांचं आजूबाजूचं वातावरण हे आनंददायी राहणार आहे. रक्ताच्या नात्यामध्ये काही तणाव निर्माण झाला असेल तर तोही आज दूर होईल. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. आज तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राकडून गुंतवणुकीशी संबंधित काही योजनांची माहिती मिळू शकते. आज कुटुंबामध्ये पाहुण्यांच्या आगमनानं तुम्ही आनंदी व्हाल. तुमचा खर्च देखील वाढू शकतो. तुमच्या भूतकाळातील काही चुकांमधून तुम्हाला आज धडा घ्यावा लागेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्हाला सर्जनशील कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. तुम्हाला आज काहीतरी आवडीची आणि मौल्यवान वस्तू भेटण्याची शक्यता आहे. तुमच्या रखडलेल्या योजनाही पुढे सरकतील आणि तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून चांगली बातमी मिळेल. तुमची लपलेली प्रतिभा आज समोर येईल, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफाही मिळेल. तुम्ही कोणाच्याही चुकीच्या मुद्द्याशी सहमत झालात तर तुम्हाला नंतर समस्यांना सामोरं जावं लागेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खर्चानं भरलेला असेल आणि खर्च वाढल्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये असाल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांना नोकरी मिळू शकते. तुमच्या चांगल्या विचारांनी एखाद्याशी नातं निर्माण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायावरती लक्ष केंद्रित तुम्हाला करावं लागेल. कोणतीही गुंतवणूक तुम्हाला आज विचारपूर्वक करावी लागेल, अन्यथा तुम्हाला समस्या उद्भवू शकतात. तुमची दिनचर्या आज अजिबात बदलू नका. देण्याघेण्याच्या व्यवहाराच्या बाबतीमध्ये नियंत्रण ठेवा, नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलेलंच आहे की कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडावी. धन्यवाद.